من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وأحيط بثمره فأصبح يقلب كفيه على ما أنفق فيها وهي خاوية على عروشها ويقول يا ليتني لم أشرك بربي أحدا ولم تكن له فئة ينصرونه من دون الله وما كان منتصرا هنالك الولاية لله الحق هو خير ثوابا وخير عقبا الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد المرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين أما بعد. तो किस्सा चालतो तो की बागवाले माणसाचो काल सांगून गेले होते की ते बागाचो जे कोण तो मालिक होतो तेजो दोस्त एक ईमान मोमीन तो तेका नसीहत केलो की तकब्बुर करू नये अल्लाह तुझो बाग वापस घेऊ नको शकता तेजा ऊपर आजाब येऊ को सकता तेजे पाणी सुकू को सकता असं बागात वतनी अल्लाहची तारीफ करू का माशा अल्लाह ला कुव्वत इल्ला बिल्लाह बलुकास ही साची तो तेका नसीहत केलो लेकिन मनशाचे दिमागा भितर जे घेता खुन्नस येता तकब्बुर येता आपले वडलेपण येता आणि दौलतचो नशा जे घेता दिमागा उपर आणि अकल्या उपर काबू पाहता तरी तो माणूस काय बी ऐके ना आपण बरल्याकच सही आपण वळखल्याकच सही जाता हिंगाको तिशी झाले तो संमेललो एका भली नसीहत केलो समजवलं बिजून तो ऐकल ना आपल्या ह्याच्यावर कच राहिलो तरी तेजा मग का झाले तेजा मग का जाऊचे अल्लाह तर्फीन आजाब आयलो आजाब किसलो आयलो सगलो बाग जे घेतली त्याची प्रॉपर्टी होती सव्वस तबानी बर्बाद झाली तेजा मग तो अफसोस करू सुरू केलो तेजा मग अफसोस केला काय फायदा असे काय फायदा झाला हेच अल्लाह त्याला हिंगा सांगता व उहीत बिथमरिही त्याची दौलत पुरा बर्बाद करून गेली आहात युहीत बल्लन घेरूचे दुश्मन जे घेता कोण्या एकदम घेरता आणि पुरा आपले कंट्रोल भितर घेता ते का बोलतात उहीत फुलानून बोल फुला मनशा दुश्मन आपले कंट्रोल भितर घेतलो दुश्मन कंट्रोल भितर गेला तो बर्बाद जाऊचे तर असं अजाब येऊच्या सबब हो लफ्ज खास करून अरबी भाषे भितर इस्तेमाल जाता कोणाना भितर को बल्ली सट्टावर अल्लाह ताला एका अशी इस्तेमाल केला उहीत बिथमरी समर बलन सांगलं होते दौलत सगळी दौलत तेजी बर्बाद करून गेली रातारात तुफान आयलो सैलाब आयलो सगळे पुरा तेजी जे कोण तो बाग होतो सगळं तबाह झालो विरान झालो फास्बह युकल्लिबु कफ्फैहि अला मा अनफख फिहा बागावर भल्ले खर्चलो होतो आता ना आपलं पोटसूर आता माणूस तेजे हेजे सबब झाडा सबब तेका कामा सबब तेका खाद घालूच्या सबब सबब भल्ले खर्चता माणूस दुनियाचे तेजेवर खर्चलो होतो जे की त्या बाग सगळं तबानी बर्बाद झालो अस्बह युकल्लिबु कफ्फैहि मा अला मा अनफख फिहा तेजे ऊपर जे काय तो खर्चलो होतो तेजे ऊपर अफसोस करू सुरू केलो युकल्लिबु कफ्फैहि बोला माणूस परेशान झाला मग का झाले हात एकदम हलवून सुरू करता हात मलने लगा बोलता उर्दू हात हलवून सुरू करता हे अफसोस करू दी निशाने का केलो अल्लाह का झाले का झालं हात ह्यारी तारी करू सुरू करता ते का अरबियान अफसोस करूच्या सब हो लफ्ज इस्तेमाल करून होता अलामा अनफक फी अनफक युनफिकु बोला खर्च करूचे ते बागावर जे काय तो खर्च केलो होतो सगळी पूंजी आपली सगळी दौलत सवच त्याच्यावर लावलो की का ह्याच्यानं त्याचा फायदा होतो बागान त्याची इन्कम होती ताजं सगळं तेजो आपलो पुरा पूंजी त्याच्यावर लावलो होतो ते सवच बर्बाद झाल्यापर्यंत तो अफसोस करू सुरू केलो वही खावियतुन अला उरुशिहा खाविया वाला खाल पडूचे आर्सची जेव्हा उरुश बला असं धाबा बोलतात धाबा असं किसी इमारत खाल पडता आणि सगळी बर्बाद जाऊन गेलो होतो काही वरल नाही ती का त्याचे झाडे माडे पुरा खाल पडून गेली होती जे कोणते दाखाजवळ टट्टीओ लावलं होते ती टट्टीओ को खाल पडली होती सगळी इमारतो आणि सगळी झाडे माडे पुरा खाल पडून पुरा बर्बाद झाले तिथं तसं बोलता वही खावियतुन अला उरुशिहा सगळं बाग आपले झाडाचे खाल पडून होतो इमारतो आपली धाबा जरी खाल पडून होती सवस बर्बाद जाऊन गेलो पुरा वयक़ूलु या लैतनी लम उशरिक बिरब्बी अहदा आणि बोलू सुरू केलो काश मी अल्लाह सरी कोण्या शरीक करतो नाही
तरीन आज ही हालत जाती नाही. आणि ते का वळखू पडले हे जे कोण मैं अल्लाह सरी शरीक केलो कोणा अल्लाह सरी शरीक बुता करूची जरूरत नाही. आपलं आपण ओळलं ओळखलो ही दौलत मोजन झाली मे केल्लो आणि बोलतो तो की फांसे क़यामत येऊ सकूचे ना क़यामत सर हे बर्बाद जाऊचे ना हमेशा राहतली. ते अफसोस करू सुरू केलो की या लैतनी लम उश्रिक बिरब्बी अहदा बोलू सुरू केलो काश मी अल्लाह सरी कोणा शरीक करतो नाही तरीन आज मुझी ही हालत जाती नाही. वलम तकुल्लहु फिअतुन यंसुरूनहु मिन दुनिल्लाह बोलतो तो ना अना अक्सरु मिनका मालन व अअज़्ज़ु नफरा मुझेकडे माल को ज़्यादा है मुझे आला औलाद मुझे दोस्ते अहबाब मका साथ दे तुले को तुमच्यानो भली मुअज़्ज़ज़ हर टायमार म्हाका सपोर्ट करतले वाटत ते व्हडली माणसे तेंच्याकडे पॉवर असे माणसे बोलतात नो डिपार्टमेंट म्हज्या हातात असे फुलां म्हज्या हातात असे वक्त आयला मग कोणी काही साथ देना. इथं पल्ले आम्ही केटलो माणसे व्हडले व्हडले डिपार्टमेंटा तरी व्हडले व्हडले ताल्लुकात घरे माणसे बीमार पडले एक बेटा सबब लाखों रुपये देता बोले कोणी काढून देऊ शकल ना. ते मग गाली घालू सुरू केले फुला वजीर इसलो फुला वजीर तिसलो पहले तारीफ करते होते जे किता हालात आयला कोणी साथ देना अल्लाहचो जे किता मार पडता कोणी साथ देऊ सकेना. तेच अल्लाह ताला हिंगा सांगता वलम तकुल्लहु फिअतुन बल्लन जमात पार्टी नसर यांसुर बोला मदत करूचे अल्लाहचे मुकाबिला भितर कोणती पार्टी कोणती जमात कोणती माणसे त्याका सपोर्ट करू शकल ना. जे किता अल्लाहचो अजाब आयलो तरी अल्लाहचे अजबाचे मुकाबिला कोणाची ताकद तेका काही साथ देऊ शकल ना. वमा काना मुंतसिरा ना आपलो ती आपली मदत करू शकलो तो खुद आपली को मदत करू शकल ना. मुंतसिर बोला मदत करूचे न दुसरे त्याची मदत करू शकले न तो खुद आपली मदत करू शकलो. अल्लाहची मार आयला मग कोणी काही करू सकेना. हुनालिकल वलायतु लिल्लाहिल हक वलायत बोलन मददचे माना भितर मदद नुसरत अल्लाह बोलता की इसलिए मौकाओं पर मदद आणि नुसरत ते अल्लाह तर्फीने का देवचे जे कोण तो बरहक वाटे आणि जे घेता अजाब येता तरी तोकच वरू शकता जे कोण अल्लाह वरवता बीजी कोणी वरू सकेना. जे किता हजरत नूह अलैहिस्सलामाची कौमावर अजाब आयलो त्यांचं पूत बोललो आपण घोडावर होतलो ऐशी करतलो तर बल्ला आसिमल यौम मिन अम्रिल्लाह इल्ला मन रहीम. आज अल्लाहच्या अजबापासून तुमको कोणी वरवू सकेना शिवाय ती माणसे जे कोणावर अल्लाह खुद रहम करूचे. इसलिए मौकाओं पर सिवाय अल्लाह के जे कोण बरहक वाटे बीजी कोणी मदद करू सकेना. ते टमार मदद आणि नुसरत अल्लाह तर्फीन के देऊचे. हुव खैरुन सवाबम व खैरुन उक़बा सवाब देऊचे एतबारान को बेहतर तोकस आणि अंजामचे एतबारान को बेहतर तोकस. तेजे मुकाबला भितर बीजी कोणी हमका सपोर्ट करू को सकेना बदला देऊ को सकेना. ता सबब अल्लाह ताला सांगता की ही सब जे कोणती दुनियाची दौलत दुनियाचे ओहदे हे सब वक्ती चीजो छुटकी आजी हे जो काही वेलू ना हे जे नमी तकब्बुर केले आपला आपण वडले वळखले फौसे जे किता अल्लाहचो अजाब येतलो मार येतलो तरी कोणी वरवू सकेना. किस्साचो मकसद कस हो की तुम्ही आपले ओहदा ऊपर आपले माल और दौलत ऊपर घमंड करून बेसू नकात. जे कोण हक ऊपर राहतलो अल्लाहचीच आपली ऐकून राहतलो शरीयतचे काम शरीयतची आपली ऐकून राहतलो त्याच्या ऊपर अमल करते राहतो भले त्याच्याकडे हातात काही राहूचे ना लेकिन तो अल्लाहकडे कामयाब. तेजे मुकाबले अल्लाहची नाशुक्री करतले घमंड करतले माणसा ऊपर आपली सालाव थोपू सांगतले थोपतली माणसे अल्लाह आटो इसरून ही माणसे कितना कामयाब होऊ सकेना. जाऊ शकता 4 दिवस हाता भितर असता जर उडत लेकिन जे किता अल्लाहची मार येता वडले वडले बर्बाद जाऊन होता ते दुरीन कमी पलते वाटे. बहरहाल हे किस्सा भितर का अल्लाह ताला होकस पैगाम देता. अल्लाह ताला हमका सम्मा वल खजार नसीब करून हर एजे पर अल्लाहची मर्जीच्या मुताबिक चालूची तौफीक दो. आमीन. व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन.